बायोटिक फॅक्टर्स काय आहे आणि एबायोटिक फॅक्टर्स काय आहे? प्रीती, स्क्रीनवर तुमचं नाव प्रीती येतोय. मला आवाज नाही येते. आवाज नाही येत माझा? नो मॅम. आता येते? मॅम गुतत गुतत येतोय. गुतत गुतत येतो आहे. मी कनेक्शन चेक करते जरा. मॅम मला क्लिअर येतोय. कनेक्शन मी परत लावला आहे. तुम्ही हेडफोन्स यूज करून बघा हेडफोन्स मध्ये कसं येते. आणि तुमच्या ठिकाणी जितके असेल, तुम्ही जिथे असेल तुमच्या ठिकाणी, तिकडे तुम्ही हे इंटरनेट जितकं बरं येते तिथे बसा. चला, बायोटिक फॅक्टर्स आणि एबायोटिक फॅक्टर्स काय असते इकोसिस्टम मध्ये? अबायोटिक फॅक्टर्स म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स आणि बायोटिक फॅक्टर म्हणजे लिव्हिंग थिंग्स. जसं की बायोटिक फॅक्टर मध्ये इकडे काय येणार? ॲनिमल्स, प्लांट, ॲनिमल्स, बॅक्टेरिया. आणि अबायोटिक मध्ये एअर, वॉटर, सॉइल, सँड. करेक्ट. श्रुती, मला सांग, बायोटिक फॅक्टर्स मध्ये इकोसिस्टमच्या बाबतीत बायोटिक फॅक्टर्स मध्ये आपण स्टेजेस काय असतात? कुठले कुठले बायोटिक फॅक्टर स्टेजेस असतात? आपण स्टेजेस वाचले आहे ना, एका प्राणी दुसऱ्या प्राणीला खातो, तो स्टेजेसला आपण काय म्हणतात त्यांना? अन्नजाळी, फूड चेन. करेक्ट. फूड चेन मध्ये कुठले कुठले स्टेजेस असतात? ऋतुपर्णा? प्रायमरी कन्झ्युमर्स, सेकंडरी कन्झ्युमर्स, टेरिटरी कन्झ्युमर्स. करेक्ट. आणि श्रुती काय? एपिक्स और टॉप कन्झ्युमर्स. करेक्ट. एपेक्स. करेक्ट. प्रणाली करेक्ट. शाबाश, करेक्ट. मस्त चाललंय म्हणजे तुमचं अभ्यास. तर हे ट्रॉफिक लेवल्स आहे आपला फूड चेन मधला. तर पहिला असतो प्रोड्युसर्स. प्रोड्युसर्स म्हणजे उत्पादक. प्रीती, काय डाऊट आहे? नो मॅम. ओके. तर पहिला असतो उत्पादक म्हणजे प्रोड्युसर्स, आणि दुसरा असतो प्रायमरी कन्झ्युमर म्हणजे प्राथमिक भक्षक, सेकंडरी कन्झ्युमर म्हणजे तृतीय भक्षक, तृतीय भक्षक मीन्स थर्डरी कन्झ्युमर. सर्वात मोठा कन्झ्युमर असतो एपेक्स कन्झ्युमर, आणि एपेक्स कन्झ्युमरला खाणारा असतो डिकम्पोजर. हे होतं आपला ट्रॉफिक लेवल. आता मला कोण सांगणार फूड चेन काय असतो? मॅम मी सांगू प्रीती? हो, सांग. अन्न साखळी असते, त्याच्यामध्ये एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला खातो. म्हणजे एक्झाम्पल, पहिल्यांदा गवत उगते, त्या गवताला नाकतोडा खातो, नाकतोड्याला बेडूक खातो, बेडकाला साप खाते, आणि सापाला मुंगूस किंवा गरुड खातो. मग गरुड डिकम्पोजर होते. करेक्ट. शाबाश. तर हा होता फूड चेन. फूड चेन म्हणजे एका प्राणी दुसऱ्या प्राणीला खातो, आणि अंततः जो लास्ट प्राणी असतो तो डिकम्पोज होऊन पुन्हा मातीत जातो. त्याचं न्यूट्रिशन पुन्हा गवताला या प्रोड्युसरला, प्लांट्सला भेटतो, आणि परत हे सायकल सुरू होतं. याला म्हणतो आपण अन्न साखळी म्हणजे फूड चेन. फूड वेब कोण सांगणार मला? फूड वेब काय असतो? काय मॅम? फूड वेब, अन्नजाळे, फूड वेब. ह्याला कोण एक्सप्लेन करणार मला? तुम्हाला एक सांगितलं होतं फूड वेब मध्ये काय असतं, खूप सारे
मॅम सपोज नाकतोडा आहे ना, तर नाकतोड्याला फक्त फ्रॉगच नाही खात तर लिझर्ड आणि बर्ड्स पण खातात, त्यालाच फूड वेब म्हणतात. करेक्ट. अन्न झाले म्हणजे खूप फूड फूड अन्न साखळी असतात, त्याच्यामध्ये खूप सारे अन्न साखळी एक दुसऱ्यांना जुळत असतो, त्यांना आपण अन्न झाले म्हणतात. समजलं? येस मॅम. Yes. येस मॅम. तर अन्न झाले का बनतो, नेचर मध्ये का असतो अन्न झाले? समजा एका गोष्टीला, एका प्राणीला खाण्याला एकच प्राणी आहे, म्हणजे नाकतोडाला खाण्यासाठी फक्त बेडूक आहे. तर एका वेळी नाकतोडा मरून जाणार, तर बेडूक पण मरणार आणि बेडूकला खाणारी सगळे जानवरे मरणार आणि सृष्टी नष्ट होणार. तर ह्या होऊ नये म्हणे नेचरने बॅलन्स साठी खूप सारे फूड चेन म्हणजे अन्न झाले एकामेकांना गुंतलेला असतात. तर बेडकाला नाटकोडा केव्हा नाही भेटलं तर बेडूक काही दुसरा प्राणी पण खाऊ शकतो. तर हे याला म्हणतात आपण अन्न झाले म्हणजे फूड वेब. काय कशाला असतात हे? बॅलन्स आणि स्टेबिलिटी. एनर्जी Okay, ma'am. पिरामिड. एनर्जी पिरामिड मध्ये मला एक प्रश्न विचारते मी तुम्हाला. एनर्जी पिरामिड मध्ये जसं जसं आपण प्रोड्युसर पासून एपेक्स कन्झ्युमर मध्ये जातात, त्याच्यामध्ये एनर्जी कमी होत राहते की वाढत असते? कमी होते. साबाश साबाश. एनर्जी कुठे जाते? ते कमी का होते? एनर्जी कुठे इव्हापरेट होऊन जातात, म्हणजे कुठे उडतं एनर्जी? मॅम तेव्हा गवत जेव्हा उगते ना, त्याच्यामध्ये खूप एनर्जी राहते. एका माणसाने सांगा, एका माणसाने सांगा. दोन माणसांनी बोलतात तर मला काही ऐकू नाही. प्रीती सांग. पहिल्यांदा गवत उगते, म्हणजे गवत उगले की त्याच्यात जास्त एनर्जी राहते. नंतर नागतोडा त्याला खातो, मग त्याची एक्सरसाइज होते थोडीफार, तो इकडे तिकडे जातो, मग त्याला बेडूक खाते. बेडूक करेक्ट. बेडूकला मला शोधता करेक्ट. शोधता मग साप खातो, सापाला मग तसं कमी कमी होत जाते. तर एक्सरसाइज केलं तर इकडे तिकडे फिरलो, त्याचा एक्सरसाइज जातो, मग काय होतोय बॉडीचा? तुम्ही एक्सरसाइज केलं तर तुम्हाला कसं वाटतंय? बॉडी थंड वाटतंय की गरम वाटतंय? थंड. फ्रेश वाटते, थंड वाटते. एक्सरसाइज केलं तर बॉडी थंड वाटतंय? फ्रेश गरम वाटते. फ्रेश वाटते. गरम होतं. आता तुम्ही पळणार, तुम्हाला रनिंग रेस आहे तुमचं. आता तुम्ही 100 मीटर रनिंग रेस मध्ये तुम्ही पळून जातात. आता शेवटी तुम्ही दमतात, जेव्हा तुमचं बॉडी थंड असतं की गरम असतो? गरम. गरम असते. करेक्ट करेक्ट. म्हणजे हीट असतो बॉडीच्या मध्ये हीट लॉस होतो. तर हीट लॉस मुळे एनर्जी त्यांना तेवढं एनर्जी भेटत नाही, त्यांचा एनर्जी पण लॉस होतो हीट लॉस मुळे. कळलं आता? Yes, येस ma'am. मॅम. येस मॅम. चला पुढे. आता वन वे एनर्जी फ्लो. आपण का असं म्हणतात की एनर्जी फ्लो वन वे असतो? जर आता तुम्ही न्यूट्रिशनचा पॉइंट ऑफ व्ह्यू नी बघितलं आहे, ते न्यूट्रिशन एका प्राणीतून दुसऱ्या प्राणीत जातो आणि पुन्हा डिकम्पोज होऊन मातीत मिळतो न्यूट्रिशन. तर पण एनर्जीचा असं नसतो. एनर्जी कमी होत राहते. शेवटी डिकम्पोजरला जेवढा एनर्जी प्लांट मध्ये आहे, प्रोड्युसर गवतात आहे, तेवढं एनर्जी डिकम्पोजरला नाही भेटतो. म्हणजे एनर्जी लॉस होत आहे हीट मुळे. तर ते एनर्जी वन वे एनर्जी फ्लो आहे. याच्यामध्ये इकोसिस्टम मध्ये एनर्जी फ्लो वन वे असतो. समजलं आता? येस मॅम. एनर्जी फ्लो न्यूट्रिशन रिसायकल होतोय,
पण एनर्जी आहे जो एनर्जी वन वे फ्लो होतोय. हे क्लिअर झालंय? येस येस मॅम. मॅम. चला आजचा टॉपिक मग सुरू करू आपण. आपण आज पडणार आहोत बायोजिओ केमिकल सायकल, जैव भू रासायनिक चक्र. जैव भू रासायनिक चक्र म्हणजे काय? फर्स्ट तुम्ही हेडिंग मध्ये पहा. हेडिंग मध्ये काय आहे? बायो. बायो म्हणजे काय असणार? लिव्हिंग. जिओ म्हणजे जॉग्रफी, म्हणजे तो कुठल्या ठिकाणी आहे. केमिकल म्हणजे रासायनिक. तुम्हाला माहिती आहे केमिकल म्हणजे काय. याला चक्र, याचं चक्र काय असतो आपण हे बघणार आहे. तर cyclic flow of nutrition within an ecosystem from biotic to abiotic factor is called as biogeochemical cycle. म्हणजे कुठला पण पदार्थ न्यूट्रिशन फ्रॉम एबायोटिक टू बायोटिक फॅक्टर मध्ये फ्लो होतो त्याला आपण बायोजिओकेमिकल सायकल म्हणतात. म्हणजे हे पर्यावरणातून लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये येतो आणि परत पर्यावरणात घुलतो, त्याला आपण सायकल म्हणतो, बायोजिओकेमिकल सायकल असं. तर याला दोन प्रकारचे आहेत बायोजिओकेमिकल सायकल. हे कुठे कुठे असतात? गॅसियस स्टेट मध्ये पण असतात, सेडिमेंटरी स्टेट मध्ये पण असतात. गॅसियस स्टेट म्हणजे काय? मध्ये काय काय येतो? पूर्ण गॅसेस येतो, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, वॉटर वेपर असं. सेडिमेंट्स म्हणजे आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस. ते मोस्टली ते लोक सॉइल, रॉक मध्ये असं असतात हे सगळं. तर तुम्हाला समजलं बायोजिओकेमिकल सायकल म्हणजे काय आणि त्याचे दोन प्रकार, गॅसियस सायकल आणि सेडिमेंट सायकल. तर मी पुन्हा रिपीट करते. बायोजिओकेमिकल सायकल म्हणजे फ्लो ऑफ न्यूट्रिशन फ्रॉम एबायोटिक फॅक्टर्स टू बायोटिक फॅक्टर. म्हणजे फ्रॉम पर्यावरणातून लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जीवन मध्ये आलं आणि परत तो पर्यावरण मध्ये गेला, त्याला आपण बायोजिओकेमिकल सायकल म्हणतात, जैव भू रासायनिक चक्र म्हणतात. ते दोन प्रकारचे असतात, गॅसियस सायकल आणि सेडिमेंटरी सायकल. गॅसियस सायकल मध्ये म्हणजे काय असतात? गॅसियस सायकल म्हणजे आपण ऑक्सिजन घेतो, आपण ऑक्सिजन घेत राहतो, पण तो ऑक्सिजन संपत का नाही? वातावरण मुळे केवढे माणसे आहे पूर्ण पृथ्वीत, ते ऑक्सिजन संपायला पाहिजे ना, पण तो ऑक्सिजन संपत का नाही? तसंच प्लांट्स आहे, ट्रीज आहे, ते कार्बन डायऑक्साइड घेतात, ते कार्बन डायऑक्साइड घेत राहतात, पण ते कार्बन डायऑक्साइड का नाही संपत? संपलं पाहिजे ना. काहीतरी इथे नाही संपत, म्हणजे इथे आपल्याकडे झाडे कमी आहे. जे ठिकाणी झाडे जास्त आहेत तिकडचं पण कार्बन डायऑक्साइड नाही संपत. का नाही संपत? म्हणजे त्याचं काहीतरी रिझन असणार. तसंच सेडिमेंटरी म्हणजे आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरेट हे सगळं मटेरियल असतात. हे सगळं का नाही संपत? का असं त्याचं ट्रेस असतात? तर हे सगळं आपल्याला कळेल, हे सायकल्स काय आहे, हे कुठल्या चक्राने वाहतो. तुम्हाला मी एक एक्झाम्पल देते. आता पाऊस आलाय, तर पाऊस कसा येतो? कोणाला माहितीये पाऊस कसा येतो? समुद्राच्या पाण्यातून बाष्पीभवन होऊन ते ढगांमधून जाऊन मग पाऊस पडतो. करेक्ट. प्रीती, तर आता तुम्हाला माहित आहे की हेच पाणी वॉटर वेपर बनतो, ढग बनतो, मग तो ढग थंड होऊन पाऊस पडतो. आणि कुठल्या ठिकाणी आईस पडतो. तो आईस का पडतो? मॅम कारण की त्या ठिकाणी ढग जास्त थंड झाले असतात त्याच्याने. करेक्ट. आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आईस कुठल्या ठिकाणी पडतो? पहाडाच्या ठिकाणी. पहाडाच्या ठिकाणी ढग खूप थंड होत जातो त्या अल्टिट्यूड मध्ये. त्या ढगांचा सोबत म्हणजे ढगाच्या आत लपलेला पाणी आहे तो थंड होऊन आईस बनतो आणि तो आईस वजन होतो,
मग तो ढगातून पडतो खाली. तर तुम्हाला हे सायकल समजलं कसं असतो आईसचं आणि वॉटरचं. तसंच आपल्याकडे ऑक्सिजनचा सायकल असतो, नायट्रोजनचा सायकल असतो, कार्बन डायऑक्साईडचा सायकल असतो आणि आणखीन सायकल असतो. पण आपण आज आपल्या सिलेबस मध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड आहे. आपण हे 3 सायकल बघणार. हे एवढं समजलं सगळ्यांना? येस मॅम. काही डाऊट आहे इकडे? नो मॅम. नो मॅम. नो मॅम. चला मग पुढे. कार्बन सायकल. तर कार्बन सायकल म्हणजे काय? Circulation and recycling of carbon from atmosphere to living organism back to the atmosphere. म्हणजे इकडे काय सांगितलंय त्यांनी, जे कार्बन डायऑक्साईड पर्यावरणातून लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जातो आणि मग परत पर्यावरण मध्ये जातो, त्याला आपण कार्बन सायकल म्हणतात. तर कार्बन सायकल कुठल्या कुठल्या प्रोसेसनी प्रोड्यूस होतो आणि कन्झ्युम होतो? फोटोसिंथेसिस, respiration, decomposition and combustion. तर हे 4 पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवा. आता तुम्हाला पुरे कळेल की हे सगळं प्रोसेस काय आहे आणि ह्यातून कार्बन डायऑक्साईड कसं रिलीज होतो किंवा कसं उपयोग होतो. तर कार्बन सायकल 2 प्रकारचे असतात. आपण 2 प्रकारचे त्यांना आपण बोलू शकतात की कार्बन रिझर्व्हॉयर्स म्हणजे कार्बन साठे, कुठल्या कुठल्या पदार्थात कार्बन असतात, बायोटिक आणि एबायोटिक. बायोटिक म्हणजे तिकडे प्लांट, अॅनिमल, मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. एबायोटिक म्हणजे वॉटर, एअर, रॉक्स आणि सेडिमेंट्स म्हणजे सॉइल्स. तर हे सारी वस्तूत कार्बन डायऑक्साईड असतो, कार्बन असतो. तर तुम्हाला इकडे पिक्चर सगळ्यांना दिसतो आहे? येस मॅम. तर आता इकडे खूप लक्ष द्यावं लागेल तुम्हाला. इकडे मी 1, 2, 3 असं लिहिलं आहे. तर मी तुम्हाला एक्सप्लेन करेल आता स्टेप्स कार्बन सायकलचे. पहिला एक झाड असतो. तो झाड काय करतोय? फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस मध्ये काय होतोय? तो वातावरणाचा कार्बन डायऑक्साईड आत घेतो आणि ऑक्सिजन सोडतो. करेक्ट? मॅम तुम्ही कोणची पीपीटी शेअर करताय? येस मॅम. मॅम आम्हाला स्क्रीनवर एनर्जी फ्लोइंग अँड इकोसिस्टम दिसतंय. येस मॅम. द्या मला, काही कनेक्शन मध्ये प्रॉब्लेम आहे वाटतो. मी जरा चेक करून तुम्हाला सांगते. मॅम आता दिसतंय कार्बन सायकल. आता ओके, आता दिसतोय? येस मॅम. येस मॅम. तर पहिला तो आता तुम्हाला दिसतोय इकडे नंबर केलाय मी. हॅलो. नो मॅम. नो मॅम. नो मॅम. नंबरिंग स्क्रीन स्क्रीन नाही दिसत? नो मॅम.
आता दिसतंय सगळ्यांना? नो मॅम. येस मॅम, येस. मॅम. ओके. आता काही काही दिसत आहे, मतलब काय कोणाला नाही दिसत, माझा आवाज नाही येत असं काही आहे? नो मॅम. सगळ्यांना दिसतोय? येस मॅम. येस मॅम. चला चला आपण आता कार्बन सायकल सुरुवात करू. तुम्हाला इथपर्यंत कार्बन सायकलचे जे कळलं आहे ना, ते स्क्रीन तुम्हाला दिसलं की नाही? दिसतंय. तो हे पाठचं स्क्रीन पाठचं पीपीटी दिसत होतं तुम्हाला, तुम्ही सगळ्यांना? येस मॅम. ओके. हे पर्यंत तुम्हाला तुम्हाला कळलं ना हे हे स्लाइड पर्यंत? कोणाला असं का नाही कळलं असं काही आहे? मॅम पुन्हा स्क्रीन दिसत नाहीये. परत नाही दिसत? काय झालंय इकडे? मॅम दिसतंय. मॅम दिसते आम्हाला. आता दिसतंय ऑक्सिजन सायकल का कार्बन सायकलच दिसतोय तुम्हाला? कार्बन सायकल दिसते मॅम. आता आता दिसतोय का? येस मॅम. पण फक्त मॅम कार्बन कार्बन सायकल दिसतंय. कार्बन सायकल दिसते मॅम. मॅम स्क्रीन दिसते पण कार्बन सायकल दिसते, ऑक्सिजन सायकल नाही दिसत आहे. ओके. आता दिसतोय ऑक्सिजन सायकल? नो नो मॅम. मॅम. नो मॅम. काय हो झालं? दिसतोय मॅम. आता दिसतोय ना ऑक्सिजन सायकल? हो येस मॅम. 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 आता परत कार्बन सायकल दिसतो आहे? नो मॅम. नो मॅम. येस मॅम, येस कार्बन मॅम. सायकल दिसतंय. अच्छा, काहीतरी टेक्निकल इश्यूज आहे, मी नंतर चेक करेल. पण आता तुम्हाला फक्त कार्बन सायकल दिसतोय ना? तर आपण येस मॅम. तर आपण कार्बन सायकल शिकू आता. तर कार्बन सायकल मध्ये तुम्हाला एका झाड असतो. कार्बन सायकल मध्ये मी 1 2 3 4 असं नंबरिंग केलंय. आता तुम्ही लक्ष द्या इकडे, हा प्रोसेस कसा चालतो. म्हणजे एक पण असं सुटलं चेन तर तुम्हाला कळणार नाही. तर पहिला स्टेप काय आहे कार्बन सायकलचा? एक झाड आहे, तो झाड काय करतो? वातावरण मध्ये जे काय कार्बन डायऑक्साईड आहे तो घेतो आणि फोटोसिंथेसिस करतो त्याच्या फोटोसिंथेसिस करून तो ऑक्सिजन बाहेर सोडतो. हे ऑक्सिजन तिकडे तुम्ही सेकंड दिसताय तुम्हाला, ते कॅटल्स, काऊ, हे येस ऑक्सिजन मॅम. आपण ॲनिमल्स घेतो, त्याला आपण रेस्पिरेशन म्हणतो. हे कार्बन डायऑक्साईड घेऊन हे ऑक्सिजन घेऊन आपण कार्बन डायऑक्साईड परत वातावरण मध्ये सोडतो. हे एक प्रकारचं सायकल आहे छोटस. कुठून कार्बन डायऑक्साईड येतो आणि प्लांट ऑक्सिजन बनवतो, तो ऑक्सिजन ॲनिमल्स यूज करतो आणि कार्बन डायऑक्साईड परत वातावरण मध्ये सोडतो. तसंच आणखीन एक सायकल आहे, डेड ऑर्गॅनिझम्स. प्रीती, काही डाऊट आहे? नो मॅम. तुझं माईक बंद कर बाळा. सॉरी तर मॅम. काय चालेल.
थर्ड स्टेप काय आहे, जेव्हा ते जानवरे मरून जातात ते डिकम्पोज होतात आणि जेव्हा ते डिकम्पोज होत राहतात तेव्हा परत कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो वातावरणमध्ये. तर हे एक प्रकारचा रिलीज आहे कार्बन डायऑक्साईडचा वातावरणमध्ये. फोर्थ काय आहे, फॉसल्स आणि फॉसल फ्युल्स. जे काही डेड ऑर्गॅनिझम्स आणि खूप सारे सेडिमेंट्स ते खाली राहतात, म्हणजे रॉक्स आणि खूप सारे सेडिमेंट्स लाईक कोल अँड ऑल. खाली तुम्हाला ऑइल भेटतो, आपल्या पेट्रोलचं सगळं. हे सगळं परत आपण एक्स्ट्रॅक्ट करून यूज करतो. म्हणजे कोल आपण यूज करतो फॅक्टरीमध्ये जळण्यासाठी आणि ते जेव्हा तो जळतो तेव्हा कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. पेट्रोल आपण गाडीमध्ये यूज करतो आणि जेव्हा ते गाडी चालतो आणि पेट्रोल जळतो तेव्हा परत कार्बन डायऑक्साईड पर्यावरणामध्ये रिलीज होतो. तर कार्बन डायऑक्साईड इकडे तुम्ही लक्ष देणार जेव्हा तुम्हाला समजणार कार्बन डायऑक्साईड एकच लिव्हिंग ऑर्गॅनिझम यूज करतो, बाकी सगळं प्रोसेस कार्बन डायऑक्साईड पर्यावरणमध्ये रिलीज करतो. म्हणून कार्बन डायऑक्साईड हे काय आहे, हे हीट ट्रॅपिंग कंपोनेंट आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईड हे खूप हीट ट्रॅप करतो. आता कार्बन डायऑक्साईड ऍटमॉस्फिअर मध्ये जास्त झालं तर काय होणार, हीट वाढणार. तर हीट वाढतो. आता काय चालू आहे, आता सगळ्या ठिकाणी पाऊस खूप लेट होतोय, सगळं इम्बॅलन्स झालं आहे. हे का कसाच झाला आहे, गरमी वाढत असते. हे का झालं आहे, कार्बन डायऑक्साईड हे खूप झालंय वातावरणमध्ये. आणि कार्बन डायऑक्साईड हे वातावरणमध्ये खूप जाऊन ते हीट वाढतो आणि त्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतोय आता. तर जेव्हा कार्बन डायऑक्साईड खूप होतोय, हीट वाढतो, ग्लोबल वॉर्मिंग होतोय, कुठे कुठे ठिकाणी ते बर्फ आहे अंटार्क्टिकामध्ये तो पिघळतोय आणि खूप ते वॉटर लेवल वाढतो सीचं आणि मग सुनामी असं प्रकारचे नॅचरल कॅलॅमिटीज होतात. तर तुम्हाला सगळ्यांना कार्बन सायकल मी परत एकदा एक्सप्लेन करते. कार्बन सायकलचा फर्स्ट स्टेप आहे झाडे. कार्बन डायऑक्साईड झाडे फोटोसिंथेसिस करणार, कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन ऍटमॉस्फिअर मध्ये सोडणार. ते ऑक्सिजन आपल्या प्राणी यूज करणार आणि परत कार्बन डायऑक्साईड ऍटमॉस्फिअर मध्ये सोडणार. ते जेव्हा ते प्राणी मरून जातात, डेड ऑर्गॅनिझम्स असं असतं, त्यांनी वेस्ट प्रोडक्ट असतात, ते जेव्हा डिकम्पोज होत राहतात तेव्हा परत कार्बन डायऑक्साईड ऍटमॉस्फिअर मध्ये सोडतो. फॉसिल्स अँड फॉसल फ्युल्स म्हणजे कोल आणि पेट्रोल फॉर एक्झाम्पल, ते परत आपण एक्स्ट्रॅक्ट करून फॅक्टरीमध्ये यूज करतात, कोल जळण्यासाठी, काही कंबशन साठी, जळण्यासाठी. आणि गाडीमध्ये परत आपण पेट्रोल यूज करतात. हे जाळण्याच्या प्रोसेसला आपण कंबशन म्हणतात आणि हे कंबशन मुळे परत कार्बन डायऑक्साईड ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज होतो. तो इकडे कार्बन डायऑक्साईड यूज करणारा फक्त प्लांट आहे आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज करण्याला खूप प्रकारचे लोक प्रोसेस कॉन्ट्रीब्युट करतात. तर कार्बन डायऑक्साईड एन्व्हायरमेंट मध्ये जास्त झाला तर इम्बॅलन्स होतो, ग्लोबल वॉर्मिंग होतो आणि टेम्परेचर वाढतो. हे सगळ्यांना कळलं कार्बन सायकल? येस मॅम. येस मॅम. तर मला एक सांगा, कार्बन सायकल मध्ये फक्त कार्बन कोण यूज करतोय? प्लांट्स. करेक्ट. प्लांट्स ॲनिमल्स. ॲनिमल्स कार्बन यूज करतो, कार्बन डायऑक्साईड? नो नो मॅम. मॅम. करेक्ट. यूज कोण करतो, मतलब रिलीज आणि यूज म्हणजे तो घेतो, आपल्या आत कोण घेतो आहे, फक्त प्लांट्स. आणि रिलीज म्हणजे बाहेर कोण सोडतो आहे, खूप Animals. प्रोसेस आहे, खूप लोक बाहेर सोडतात कार्बन. तर तुम्हाला सगळ्यांना कळलं?
येस मॅम. Yes, ma'am. येस मॅम. तर Yes, तुम्ही ma'am. ह्याच्या येस मॅम. तुम्हाला एक्झाम मध्ये याला तुम्हाला सांगणार ते लोक कार्बन सायकल ड्रॉ करा. जेव्हा तुम्ही असं ड्रॉ करू शकतात, तो आता तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायला, तुम्हाला स्क्रीनशॉट घेण्याचे असं तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतो. घेतला मॅम. सगळ्यांनी घेतलं स्क्रीनशॉट? Yes, येस ma'am. मॅम. घेतला. तर आपल्या सेकंड आहे, सगळ्यांना ऑक्सिजन सायकल दिसत आहे? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. करेक्ट. चला आता कार्बन सायकल आपण शिकलो. आता ऑक्सिजन सायकल काय आहे? सेम डेफिनेशन सेम असणार, फक्त कार्बनच्या ठिकाणी तुम्ही ऑक्सिजन लिहू शकतो. म्हणजे सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन फ्रॉम फ्रॉम एटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड अगेन टू एटमॉस्फिअर इज कॉल्ड ऑक्सिजन सायकल. समजलं? तर इकडे पण बायो दोन फॅक्टर असणार, बायोटिक अँड एबायोटिक. म्हणजे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ते प्रोसेस असणार आणि काही नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असणार. तर इकडे पण 4 फॅक्टर आहे: फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, कंबशन अँड डिकम्पोजिशन. आता आपल्याला तुम्हाला दिसते स्क्रीन मध्ये बायोस्फिअर. येस मॅम. बायोस्फिअर म्हणजे हे पूर्ण इकोसिस्टमला, आपल्या पूर्ण एन्व्हायरमेंटला त्यांनी 3 पार्टनी डिवाइड केलाय. एटमॉस्फिअर म्हणजे एअर तुम्हाला सगळ्यांना समजतो एअर काय आहे. हायड्रोस्फिअर म्हणजे वॉटर, मीन्स व्हॉट एव्हर इज इनसाइड, जे काही जीव वस्तू पाणीच्या खाली आहे, पाणीत आहे, त्यांना आपण म्हणतो त्या ठिकाणी आपण म्हणतो हायड्रोस्फिअर. लिथोस्फिअर म्हणजे जमिनीचा खालीचा एरिया, अर्थ, त्याला आपण लिथोस्फिअर म्हणतात. आणि हे तिघांना कलेक्टिव्हली आपण म्हणतात बायोस्फिअर. संग्राम, तुझं कॅमेरा बंद कर. तर तुम्हाला कळलं बायोस्फिअर मध्ये कुठला 3 पार्ट येतो: एटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर. एटमॉस्फिअर म्हणजे काय? एअर, हवा. हवा. करेक्ट. हायड्रोस्फिअर म्हणजे? पाणी. करेक्ट. लिथोस्फिअर? जमीन. करेक्ट. जमीन. करेक्ट. शाबाश समृद्धी, शाबाश श्रुती. तर आपण आता बघणार ऑक्सिजन सायकल. ऑक्सिजन सायकल ॲज कम्पेअर्ड टू कार्बन सायकल इज लाईक सोपं आहे. तर इकडे काय आहे, प्लांट्स ते ऑक्सिजन घेतात एटमॉस्फिअर मध्ये आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज करतात. ते कार्बन डायऑक्साईड ॲनिमल यूज करतो. करेक्ट? नो मॅम. Yes. No, ma'am. लक्ष आहे म्हणजे तुमचं. तर काय असतो, प्लांट काय यूज करतो? ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड. करेक्ट, कार्बन डायऑक्साईड. तर तुम्ही झोपताय की नाही मी बघते, की असंच करेक्ट करेक्ट मॅम असंच तुम्ही सांगताय मला. तर ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड कोण यूज करतो आहे? प्लांट. करेक्ट. आणि तो काय बनवतो? ऑक्सिजन. ऑक्सिजन. करेक्ट. आता ते ऑक्सिजन कोण यूज करणार? ॲनिमल. एनिमल. करेक्ट. आणि काय सोडणार ते लोक परत?
कार्बन Carbon डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड. परत हे कार्बन डायऑक्साईड कोण युज करणार आहे? plant. साबाश साबाश. आणि परत ऑक्सिजन सोडणार. ऑक्सिजन सायकल कळलं तुम्हाला सगळ्यांना? येस Yes. तर ऑक्सिजन सायकल खूप सिम्पल आहे, सोपं. म्हणजे का म्हणजे हे प्लांटच आहे जे ऑक्सिजन वातावरण मध्ये रिलीज करतो आणि कुठलं प्रोसेस नाही. प्लांट्स आणि शैवाल हे प्लांटचा एक प्रकार आहे. तेच ऑक्सिजन पर्यावरण मध्ये रिलीज करतो. आपल्याला ऑक्सिजन कुठून दुसऱ्या वेतून मिळत नाही, रिसोर्सतून मिळत नाही. म्हणजे ऑक्सिजन सायकल खूप सोपं आहे. इकडे प्लांट ऑक्सिजन बनवतो, ॲनिमल्स आणि बाकीचे लोक ऑक्सिजन ते यूज करतात आणि मग परत ते प्लांट कार्बन डायऑक्साईड बनवतात. परत प्लांट कार्बन डायऑक्साईड यूज करतो आणि ऑक्सिजन बनवतो. हे सगळ्यांना समजलं? आता मला Yes, सांगा, ma'am. हे आपण पाठच्या स्लाइड मध्ये बघितलंय कंबशन. कंबशन मतलब जाळण्याचा प्रोसेस. जाळण्याच्या प्रोसेस मध्ये ऑक्सिजनचा रोल काय आहे? ऑक्सिजन जळण्यासाठी मदत करतो. ऑक्सिजन शिवाय जळू शकत नाही कोणती पण वस्तू. शाबाश. हे 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 ऑक्सिजन खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपण काही पण जाळतो, विदाउट प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन वी कॅन नॉट बर्न. पण जेव्हा आपण बर्न करतो तेव्हा काय निघतो? ऑक्सिजन निघतो की कार्बन डायऑक्साईड निघतो? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड. शाबाश शाबाश. तुम्ही सगळे आता फास्ट शिकतात, पट पट पट. आता आपण नेक्स्ट सायकल मध्ये जाऊ, नायट्रोजन सायकल. येस मॅम. येस मॅम. Yes, ma'am. नायट्रोजन सायकल तर डेफिनेशन सेमच राहणार. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन from atmosphere to living organism again into the atmosphere through biotic and abiotic processes. तर सेम राहणार सगळ्यांचा डेफिनेशन. नायट्रोजन सायकल मध्ये नायट्रोजन लावायचं, कार्बन सायकल मध्ये कार्बन आणि ऑक्सिजन सायकल मध्ये ऑक्सिजन. तर नायट्रोजन हे सगळ्यात जास्त असतो पर्यावरण मध्ये, 78%. आता हे नायट्रोजन सगळ्यात जास्त असतात तरी आपल्याला डायरेक्ट यूज करू शकत नाही आपण नायट्रोजन. मीन्स नायट्रोजन जेव्हा तो एअर मध्ये असतो, नायट्रोजनचा फॉर्म मध्ये असतो, तेव्हा आपण नायट्रोजन यूज नाही करू शकतो. नायट्रोजनला आपण कन्वर्ट करून दुसऱ्या फॉर्म मध्ये आपण यूज करू शकतो तो नायट्रोजन. आता हे कोण कन्वर्ट करतोय आणि कसं आपल्यापर्यंत पोहोचतो हे सगळं तुम्हाला जरा लक्ष द्यायला पाहिजे. नायट्रोजन फिक्सेशन, अमोनिफिकेशन, नायट्रिफिकेशन आणि डिनायट्रिफिकेशन हे सगळं प्रोसेसेसचं नाव आहे, ज्यातून नायट्रोजन कन्वर्ट होतो दुसऱ्या फॉर्म मध्ये आणि ते आपल्यापर्यंत येतो. तर आपण एक छोटस व्हिडिओ बघणार याच्या बाबतीत. सगळ्यांना व्हिडिओ दिसतो आहे का? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. मस्ती. सॉलिड मस्ती. जेव्हा फक्त मस्तीने पोट भरत नाही, तेव्हा सॉलिड मस्ती. Slide, please. Yeah, I'd like to talk about the nitrogen cycle. Our atmosphere is made up of 78% nitrogen. We need the nitrogen for our DNA. and for protein. We just can't breathe in the nitrogen like oxygen, but we must absorb our nitrogen. काय झालंय? आवाज गुतत गुतत येतोय.
आवाज गुतत येतो. तुम्ही हेडफोन्स लावला आहे? नो मॅम. जरा नो मॅम. हे व्हिडिओ साठी तुम्हाला हेडफोन्स लावला पाहिजे. ऑर यू कॅन तुमचा फोन म्हणजे खूप क्लोज आणा तुमचं. ह्या व्हिडिओ मध्ये थोडस आवाजचं हे असणारच, म्हणजे इकडे कनेक्शनचा कारण काही तरी झालं आहे. मॅम तर मला थोडं येते क्लिअर आवाज. ओके. आता मी चालू करते परत, बघा तुम्ही तुम्हाला आवाज येतो की नाही. Let's go. Let's go. I'd like to talk about the nitrogen cycle. Our atmosphere is made up of 78% nitrogen. We need the nitrogen for our DNA, for proteins. But we just can't breathe in the nitrogen like oxygen. But we must absorb our nitrogen in our food. Nitrogen follows a cycle where it travels from the atmosphere to the soil, to animals, and back, and in a cycle. Nitrogen in the atmosphere falls to the earth by precipitation, such as rain or snow. Once in the soil, it finds its way to bacteria on the root of plants. At the roots, the nitrogen is combined with hydrogen to make ammonia in a process called nitrogen fixation. Lightning in the atmosphere can also do this. Now, ammonia is toxic, so additional bacteria combines this ammonia with oxygen in a process called nitrification. At this point, the nitrogen is in a form called nitrite. Additional nitrifying bacteria convert this nitrite to nitrate. At this point, plants can absorb this nitrogen in a process called assimilation. However, not all of the nitrate is absorbed, but some of it goes to the bacteria that release the nitrogen to the atmosphere in a process called denitrifying. The nitrogen returns to the atmosphere. Also, once in the animal, after it eats the plants, the animal either dies or needs to get rid of waste. Another type of bacteria then takes this and along with decomposers and breaks this nitrogen either in the waste or the dead animal. And by a process called ammonification, the nitrogen can enter the cycle once again at nitrification, and the cycle continues. I hope that helps with the nitrogen cycle, which is how nitrogen keeps recycling in the waste or the dead animal. तर इथे काय सांगितलं आहे हे व्हिडिओ मध्ये तुम्ही स्क्रीन मध्ये बघत असणार तर नायट्रोजन अवेलेबल नसतो डायरेक्टली आपल्याला. तर अवेलेबल होण्यासाठी आपण फर्स्ट ते प्लांट्सला जातो. ते जे पण नायट्रोजन आहे आपल्याकडे ते जमिनीमध्ये घुललेला असतो. ते कशाने येतो? पाऊस. जेव्हा पाऊस पडतो तो नायट्रोजन जमिनीमध्ये घुलतो. पण हे नायट्रोजन आपण किंवा प्लांट्स डायरेक्टली यूज करू शकत नाही. त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. तर कन्वर्ट करण्यासाठी एक बॅक्टेरिया असतो एका प्रकारचा, जो नायट्रोजन फिक्सिंग सॉइल बॅक्टेरिया म्हणतात आपण त्याला. तो अमोनिफिकेशन करतो नायट्रोजन सोबत आणि अमोनिया तयार करतो. स्क्रीनवर बघ दिसतोय तुम्हाला? हो हो ऋतुपर्णा सांगा. मॅम, नायट्रोजन आपण डायरेक्टली काय यूज करू शकत नाही? तर आपल्याला जे नायट्रोजन असतात तो हेवी असतो आणि तो आपल्याला डायरेक्टली आपल्याला सिस्टम मध्ये जात नाही. तो आपल्या सिस्टमला
नायट्रोजन कन्वर्ट केला तरी आपल्याला सिस्टमला रेकॉग्नाइज होतोय. म्हणजे नायट्राइट्स आणि नायट्रेट्स, हे नायट्राइट्स आणि नायट्रेट्स मुळे अमोनिया अमायनो ऍसिड्स बनतात. ते अमायनो ऍसिड्स DNA RNA मध्ये यूज होतात आणि आपल्या जेनेटिक स्ट्रक्चर्स बनतात. आणि त्यांना आपण नायट्रोजनस बेसेस पण म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये अमोनिया अमायनो ऍसिड्स आहे मुळे. तर हे नायट्रोजन आपण सतत यूज नाही करू शकतो. तर आपल्याला प्लांट्स मध्ये पण तसंच आहे. तर प्लांट्स काय करतात, ते सॉइल मध्ये जे बॅक्टेरिया असतात, खूप सारे बॅक्टेरिया असतो सॉइल मध्ये, तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे ते आपण त्याला म्हणतात नायट्रोजन फिक्सिंग सॉइल बॅक्टेरिया. हे एक प्रोसेस करून ते नायट्रोजनला अमोनियाला कन्वर्ट करतो. त्याला म्हणतात आपण अमोनिफिकेशन. त्या प्रोसेसला हे अमोनिया सुद्धा टॉक्सिक असतो अमोनिया. तर हे अमोनिया सुद्धा आपण यूज नाही करू शकतो, त्याला फर्दर कन्वर्ट करायला पाहिजे. तर नायट्रिफाईंग बॅक्टेरिया त्याला कन्वर्ट करतात नायट्राइट्स आणि नायट्रेट्स मध्ये. तर हे कन्व्हर्जनला आपण म्हणतो नायट्रिफिकेशन. मग आता हे नायट्राइट्स आणि नायट्रेट प्लांट्स यूज करू शकतात आणि प्लांट्स आपल्या बॉडीमध्ये अब्झॉर्ब करतात सॉइल मुळे. आता हे इकडे जे प्लांट्स जेव्हा ॲनिमल्स सगळं खातात त्याचा एक्स्ट्रीट्रा मुळे म्हणजे वेस्ट प्रोडक्ट जेव्हा तो डेफिकेट करतो आणि जेव्हा तो मरून जातो आणि परत सॉइल मध्ये मिळतो, त्याच्यामध्ये नायट्रोजन परत सॉइल मध्ये जातो. आणि इकडे डिकम्पोजर्स आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे डिकम्पोज करतात बॉडीला, ते परत ह्याच्यावर ऍक्ट करतात आणि अमोनिया रेडी करतात. हे अमोनिया परत नायट्रिफाईंग बॅक्टेरियाकडे जातात आणि नायट्रेट्स आणि नायट्राइट्स रेडी करतात. असं हे सायकल चालत राहते. आता तुम्ही बोलणार हे फ्री नायट्रोजन कसं एअर मध्ये परत जातो. आता इकडे एक बॅक्टेरिया आहे जो डिनायट्रिफिकेशन करतो आहे. डिनायट्रिफिकेशन म्हणजे नायट्राइट्स आणि नायट्राइट्स ला यूज करून परत नायट्रोजन बनवतो आणि ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज करतो. इकडे नायट्रिफाईंग बॅक्टेरिया. हे कळलं नायट्रोजन सायकल? येस मॅम. हे नायट्रोजन सायकल तुम्हाला पुढच्या क्लासेस मध्ये पण येणार. जेव्हा तुम्ही सायन्स घेणार किंवा तुम्ही सायन्स घेणार आणि 10th मध्ये खूप थोडासा पार्ट आहे, 11th 12th मध्ये किंवा तुम्ही सायन्स घेणार, तुम्हाला हे डिटेल मध्ये कळणार नायट्रोजन सायकल. मी परत एकदा नायट्रोजन सायकल एक्सप्लेन करते. नायट्रोजन आपण सतत यूज करू नाही शकतो असंच फॉर्म मध्ये. नायट्रोजनला आपल्याला कन्वर्ट करायला असतो. तर हे कन्वर्जन कोण करतोय? सॉइल मध्ये नायट्रोजन फिक्सिंग सॉइल बॅक्टेरिया असतात. हे लोक नायट्रोजन यूज करून अमोनियम रेडी करतात. हे अमोनियम टॉक्सिक असतो, कोणी यूज नाही करू शकतो असंच, म्हणून त्याला फर्दर पुन्हा त्याला कन्वर्ट केला जातो. हे कन्वर्जन करतात नायट्रिफाईंग बॅक्टेरिया. हे नायट्रिफाईंग बॅक्टेरिया नायट्रोजन अमोनियम पासून नायट्राइट्स आणि नायट्रेट्स रेडी करतात. याला आपण म्हणतात नायट्रिफिकेशन. हे नायट्रेट्स आणि नायट्राइट प्लांट्स ऑब्झॉर्व करतो. हे प्रोसेसला आपण म्हणतो ऍसिमिलेशन. प्लांट्स परत ऑब्झॉर्व करतो आणि तो प्लांट ॲनिमल खातो. जेव्हा तो ॲनिमल एक्सक्रीट करतो किंवा मरून जातो, त्याच्यावर डिकम्पोजेशन होतो त्याच्यावर आणि परत अमोनियम रेडी होतो आणि परत ते सायकल चालतो. इथे नायट्रोजन कसं रिलीज होतं एअर मध्ये? नायट्राइट्स आणि नायट्रेट्स पासून काही बॅक्टेरिया डिनायट्रिफिकेशन करतात. हे डिनायट्रिफिकेशन मुळे नायट्राइट्स आणि नायट्राइट्स परत नायट्रोजन बनून ऍटमॉस्फिअर मध्ये जातो. हे कळलं? येस मॅम. हे थोडं
हे Yes, थोडं हे थोडं ट्रिकी आहे. तुम्ही ह्याच्या स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही याच्या रिव्हिजन करून या. नेक्स्ट लेक्चर मध्ये काही डाऊट असेल तर मला विचारा. सगळ्यांनी ह्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. काढला मॅम. ओके. तर आता काही डाऊट आहे याच्यामध्ये? No, ma'am. तर No, आपण ma'am. आज काय काय केलं? कार्बन सायकल, ऑक्सिजन सायकल आणि नायट्रोजन सायकल. कार्बन सायकल मला कोण सांगणार? कार्बन सायकल मध्ये एकदा आपण रिव्हिजन करून घेऊ. कार्बन सायकल सांगा. श्रुती मला सांग, कार्बन सायकलचा फर्स्ट स्टेप काय असतो? येस मॅम. सगळ्यात पहिले की आपलं जे ट्री असतं ना ते सनलाईटकडून फोटोसिंथेसिस तेच निर्माण करतो. त्यानंतर फोटोसिंथेसिस मध्ये काय घेतो आतमध्ये प्लांट? कार्बन डायऑक्साईड घेतो, ऑक्सिजन देतो. ऑक्सिजन ते ॲनिमल प्रोड्यूस करतात. त्याच्यानंतर ॲनिमल डबल कार्बन डायऑक्साईड यूज करता व डायऑक्साईड बाहेर सोडता व डबल प्लांट घेता आणि ते थर्ड डेट ऑर्गॅनिझम अँड होस्ट प्रोडक्ट्स म्हणजे की ते फॅक्टरीमध्ये जातं. त्याच्यानंतर फॅक्टरीमधून डबल बाहेर पडून डबल प्लांट्स घेतो असं. हो. तर डेड ऑर्गॅनिझम मध्ये असं डिकम्पोजिशन हा प्रोसेस होतो. त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड परत वातावरणामध्ये जातं. आता मला फोर्थ स्टेप कोण समजवणार? समृद्धी, फोर्थ स्टेप तुला कळलं आहे? समृद्धी कोण सांगणार मला फोर्थ स्टेप? ऋतुपर्णा, मी सांगू का? मानसी? हो सांग. जे फॉसिल फ्युल्स असतात ना, म्हणजे कोल किंवा पेट्रोल, ते फॅक्टरीज मध्ये जात्या. मग त्यांचे कंबशन होतं. मग त्या कंबशन मध्ये कार्बन डायऑक्साईड रिलीज होतं. मग ते परत फोटोसिंथेसिस प्रोसेस करण्यासाठी प्लांट्स घेतात. करेक्ट. ऑक्सिजन सायकल कोण सांगणार? मॅम मी सांगू? हो सांग. ऑक्सिजन सायकल जी असते ती सर्वात सोपी सायकल असते. म्हणजे जे कार्बन डायऑक्साईड असतात ना, ते प्लांट्स घेतात आणि प्लांट्स ऑक्सिजन रिलीज करतात. मग परत ॲनिमल जे असतात ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज करतात. करेक्ट. नायट्रोजन सायकल कोण सांगणार? नायट्रोजन सायकल मानसी, आपण नायट्रोजन असंच यूज करू शकतो का? नो मॅम. करेक्ट. तर त्याच्यामध्ये स्टेप्स असतात. अमोनिफिकेशन, नायट्रिफिकेशन, डिनायट्रिफिकेशन. हे तुम्ही लक्षात ठेवा, तर तुम्हाला सायकल आठवणीत राहणार. तर आपण आज हे चॅप्टर कम्प्लीट केलं आहे. याचा जे पण एक्सरसाइज आहे तुम्ही हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि काही डाऊट असेल तर मला नेक्स्ट क्लासमध्ये विचारा. चालेल? ओके मॅम. हे तुमचं होमवर्क. चला सगळ्यांनी मॅम गुड मला नाईट. लास्ट लेक्चर मधले डाऊट होता. हो सांगा ना. मॅम लास्ट चॅप्टर मधला क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. आता टाइम नाही आहे. आता सगळ्यांना जाऊ दे, तू राहा, मी तुझं डाऊट क्लिअर करते. ओके मॅम. तुम्ही सगळे आजचं लेक्चर संपलं आहे, तुम्ही जाऊ शकता. सगळ्यांना गुड नाईट. नेक्स्ट लेक्चर मध्ये रिव्हिजन करून या. श्रुती, मानसी, यू कॅन लिव्ह द कॉल. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही राहा, डाऊट नसेल तर तुम्ही कॉल सोडू शकता. ओके मॅम. थँक्यू. थँक्स मॅम. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू. हो विचारू. सांगू का मॅम? हो सांग.
जे जिम्नोस्पर्म्स असतात ना त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की त्यांना ब्रांचेस नसतात. पण इथे जे जिम्नोस्पर्मची जी त्यांनी फोटोग्राफ दिली आहे त्यामध्ये असं दिसतंय की ते ब्रांचेस आहेत. तू मला शेअर करू शकते कुठलं फोटोग्राफ आहे? नो मॅम. कुठलं फोटोग्राफ आहे ते? मॅम ते चॅप्टर मध्येच होतं ना, ते नाही का. एक सेकंड. 1 मिनिट, माझ्याकडे बुक आहे, मी बुक उघडून बघते बघ. मॅम मी तुम्हाला कॅमेराने दाखवते. दिसतंय का मॅम? हो. तर जिम्नोस्पर्म आहे ना, हे जिम्नोस्पर्म कुठलं, हे जो तू फोटो मला दाखवते, जिम्नोस्पर्म मध्ये याच्या हे फॅनेरोगॅम्स मध्ये येतो. फॅनेरोगॅम्स म्हणजे काय? आपल्या ज्यांना बीज असतात, जे झाडांना, तर जे झाड आहे ना मॅच्युअर असतात आणि त्यांना ब्रांचेस नसतात. म्हणजे हे काय सांगितलेलं आहे, तू मँगोचं झाड बघितलं आहे येस मॅम. आणि तू मँगोचं झाड बघ आणि क्रिसमस ट्रीचं झाड बघ, त्यांना ब्रांचेस नसतात. म्हणजे त्याला एका एका ब्रांच पासून दुसरे छोटे छोटे ब्रांच येत नाही. त्याला असं सतत असं लाईन सारखं येतो. क्रिसमस ट्री कसा असतो असं असं येस असं. मॅम, बघितलेलं आहे मी. हो, तर हे क्रिसमस ट्रीचा प्रजाती आहे असं. म्हणजे तुला कळण्यासाठी मी सांगते. तर ह्याच्यामध्ये खूप वेरियस म्हणजे एका ब्रांचला दुसरा ब्रांच येतो, दुसऱ्या ब्रांचला तिसरा ब्रांच येतो नाही. इकडं म्हणजे मेजर असं एकच ब्रांच असतो आणि त्यालाच पाने येतात आणि त्याचे बीज आहे ते उघडे असतात. त्याला फळचा, जसा मँगो आहे, मँगोचा फळचा आतमध्ये बीज असतो, त्याचा फळचा आतमध्ये बीज नसतो, त्याच्या बीज उघडं असतो. कळलं तुला? येस मॅम, समजलं. फर्दर काही डाऊट असेल तर एकदा गुगल मध्ये जा आणि जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म असं टाक असं ट्रीज, आणि तू ट्रीजचा तुला तुला कंपॅरिझन दिसणार आणि तुला माहित पडणार का त्याला ब्रांच आहे असं म्हटलंय आणि का त्याला ब्रांच नाही असं म्हटलंय. फर्दर काही डाऊट असेल तर मला नेक्स्ट लेक्चर मध्ये विचार. ओके मॅम, थँक्यू फॉर. थँक्यू. तू अभ्यास करते, मला खूप खूप असा संतोष वाटतंय आणि खूप हॅपी आहे मी. तू अभ्यास करते आणि मला डाऊट असं विचारून घेते. थँक्यू मॅम. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट. टेक केअर. गुड नाईट मॅम. बाय. बाय.